सध्याला सोलापुरामध्ये जी शिवसेनेच्या शिंदे सेनेची जी मोठी रॅली चालू आहे त्या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणात होम टू होम प्रचार होतोय. आपल्यासोबत आहेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मित्र साहेब. मित्र साहेब, काय सांगाल तुम्ही सध्याला होम टू होम किंवा प्रचार यंत्रणेमध्ये स्वतः समाविष्ट झाला? आम्ही सगळीकडे आमच्या सर्व उमेदवार आणि आमचे नेते मंडळी, आमचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेना प्रेमी लोक त्या सगळ्यांना घेऊन जाऊन आम्ही रॅली काढलेली आहे. आम्ही घरोघरी जाऊन आलो आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला ज्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात, आरती करतात, शुभेच्छा देतात. यावेळी निश्चितपणे चांगलं आघाडी शिवसेना घेतल्याशिवाय राहणार नाही. हजारोंची गर्दी असते. विशेष म्हणजे महिलांची संख्या ही खूप मोठी लक्षणीय वाटते. काय सांगताय? महिलांचं आकर्षण आहे, कारण महिला सर्व आमच्या माता भगिनींना माहीत आहे की लाडकी बहीण योजना जी केली ती एकनाथराव शिंदे साहेबांनी केलेली आहे. त्यांच्यामुळे आज आपण दर महिना 1500 रुपये घेतो आणि ते आपल्या संसाराला उपयोगी आहेत. ते सगळं महिलांना जाणीव आहे आणि त्याच्यावर महिलाबरोबर खास करून अजून एक आपल्या लक्षात आणून घेतो की युवक लोकांचं आकर्षण आहे शिवसेनेकडे. आमच्या माता भगिनींचा आशीर्वाद तर आहेच. लाडकी बहीण योजनेचे जनक आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे मुख्य नेते. त्यामुळे सगळ्या माता भगिनी विश्वास आहे की हा माणूसच खरा आहे, जे बोलतो ते करतंय. आजपर्यंत 4 वर्षापर्यंत कंटिन्यू ह्यांना ते मदत देत आलेले आहेत. त्यांनी उलट त्याच्यामध्ये वाढ करण्याचा त्यांनी आता निर्णयापर्यंत आलेले आहेत. त्यांनी हे आपल्या माता भगिनी सगळ्यांना माहित नाही, माता भगिनी मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद देत आहेत. या प्रभागाकडे हाय व्होल्टेज असलेला प्रभाग म्हणून समजला जातोय. या ठिकाणी सगळेजण आपापली ताकद वापरतायत. तुम्ही स्वतः आले त्याच्यावरूनच कळते या प्रभागाचं महत्व काय ते. या प्रभागामधलं जे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, इतके दिवस वेगळं होतं या प्रभागाचं नाव, पण आता आम्ही जे सर्व शिवसैनिकांना, आमच्या शिवसेनेपर्यंत आमच्या उमेदवारांना, आमच्या नेते मंडळाला घेऊन फिरत आहेत. प्रत्येकाच्या दारापर्यंत आम्ही जात आहोत. तिथलं जे आशीर्वाद आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आहे, त्यांचं हसणं, त्यांचं स्वागत बघून हाय व्होल्टेज काय नाही, शिवसेना व्होल्टेज आहे एवढं मात्र निश्चितपणे सांगतो.